नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत बटाट्याची एकदम मस्त अशी रेसिपी. त्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचे आहेत पाण्याने. त्यानंतर हे बटाटे आपल्याला बॉईल करायला ठेवायचे आहे. बटाटे चांगले उकडल्यानंतर ते वाफवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहेत. आता इथे आपले साल काढून झालेले बटाट्याचे. त्यानंतर आपल्याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे बटाटे. एकदम मऊ असे करायचे आहेत आपल्याला. ते थोडीही तिच्यामध्ये गिठोळ्या ठेवायच्या नाही आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता की आपले जे बटाटे आहेत ते एकदम मस्त मऊसूत झालेले आहे, छान मॅश करून झालेले आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची आहे. मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेली आहे. आणि हे जे बटाटे घेतले मी, हे फक्त 2च बटाटे घेतले आणि त्यानंतर या ठिकाणी मी मिरेपूड टाकलेली आहे. एकदम थोडीशी मिरेपूड टाकायची आपल्याला, जास्त टाकायची नाही आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यात मीठ टाकायचे आहे आणि थोडे आपल्याला त्यात तेल टाकायचे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. आता हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहे. त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. मी यामध्ये पाणी वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे, फक्त थोडेसेच तेल टाकलेले आहे. आणि नंतर आपण असे त्याचे गोळे तयार करून फक्त असे थोडे दाबून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हे सर्व गोळे तयार करून घेणार आहोत. आणि त्यानंतर जसं आपला काट्यांचा चमचा असतो आपल्याकडे, त्याच्या साहाय्याने फक्त आपण असं त्याला प्रेस करायचं आहे. त्याच्यावरती उभं आणि आडवे असे प्रेस करायचे, म्हणजे ही डिझाईन त्याच्यावर येईल. अशा पद्धतीने सुंदर अशी आपली ही डिझाईन आपण त्यावर केलेली आहे. आता आपण जे तयार केले ते आता तळून घेऊया. मस्त असे छान फुलतात ते. आता इथे बघू शकता एकदम टम्म फुगलेले आहेत मस्त. थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्याला आपलं होऊ द्यायचे. ते बी गॅसची लो फ्लेम करून. आता हे सर्व आपण तळून घेऊया. आता आपण जो गोळा तयार केलेला होता त्याचे निम्मे आपण जे आधीची रेसिपी केली ते तयार करून घेतले. आता आपण शिंगोळ्यांसारखं असं तयार करून घेऊया आणि त्याला असं फक्त गोलाकार तयार करून घेऊया. रिंगसारखा आकार आपल्याला तयार करायचा आहे. अतिशय पटापट होतात हे, जास्त वेळ लागत नाही याला.
अशा सर्व रिंग आपण तयार करून घेतलेल्या आहे. आता ह्या आपण तळून घेऊया. हे सुद्धा तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. आता इथे आपले हे रिंग जे आहेत त्या तळून झालेल्या आहेत. अतिशय मस्त अशा ह्या कुरकुरीत होतात आणि एकदम छान लागतात. चवीला पण एकदम भारी असतात ह्या. ही पण रेसिपी खूप छान आहे. रिंग बनवण्याच्या आधी आपण ही रेसिपी केली होती. त्याचा पण अतिशय कुरकुरीत असा आवाज येतो आणि एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे. आणि रिंगची पण रेसिपी एकदम भारी आहे. त्या पण एकदम छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.